माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर फेब्रुवारी महिन्यात लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी सांगितलंय आणि आदित्य ठाकरेंच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। आदित्य ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर पुन्हा तोफ टाकली आहे। दिल्लीश्वरांच्या आदेशांप्रमाणे मुंबई महाराष्ट्राची लूट सुरू आहे, मात्र ते होऊ देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी ठणकावलंय। कथित स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर फेब्रुवारीत सुनावणी होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली। 263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे। की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात BMCला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे 400 कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबवायला लागले, रद्द करायला लागले। तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय। केंद्राच्या मदतीने मुंबईची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला। 2023च्या यादीतील किती रस्ते पूर्ण झाले असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। काही रस्ते कमी केलेत का, वगळलेत का, काही टेंडर बायफर्केट केले का? पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही। 15 दिवस झाले उत्तर आलेलं नाही। पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे। आता ह्याचा अर्थ हा आहे की 11 जानेवारीपर्यंत हा स्टे असेल तर 11 जानेवारीपर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही। आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत सरकारवर टीका केल्यानं सत्ताधाऱ्यांनीही त्यांच्यावर पलटवार केला। आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी पाठपुरावा करत लोकायुक्तांना पत्र लिहिलं होतं। या सुनावणीसाठी आदित्य ठाकरेंना उपस्थित राहावं लागणार आहे। मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त आणि नगर विकास विभागाचे सचिव यांना देखील उपस्थित राहण्यास सांगितलं गेलं। आता या प्रकरणात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।